नमस्कार, माझा कोड नंबर 22 आणि माझ्या भाषणाचा विषय आहे पर्यावरण संवर्धनासाठी माझी भूमिका. तर मेहरबान, कदरदान आणि या कोरोनाने केले साऱ्या जगाला परेशान. तर आताच्या परिस्थितीत कोरोनामुळे ऑनलाईन भाषण करावे लागते. फार वाईट परिस्थिती. पण कोरोनामुळे 3 घटना जरूर घडल्या आहेत. पहिली घटना आज गंगा बनून नाही तर नितळतेचा अनुभव देत आहे. दुसरी घटना महाराष्ट्राला तडाखा देणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाची. आणि तिसरी घटना केरळमधल्या मानवी स्वार्थातून स्वतःला जलसमाधी देऊन साऱ्या जगाला हिलावून सोडणाऱ्या उद्विग्न हत्तीनीची. तिन्ही घटना भिन्न स्वरूपे वेगवेगळे, पण निसर्गाचा पर्यावरणाची सजीव सृष्टीची आणि मग या दोन्हींचा मानवी जीवनाशी नातं नव्हे तर विध्वंसकाचं नातं सांगणाऱ्या. हवा, पाणी, जमीन, वनस्पती, प्राणी, पशु, पक्षी, माणूस असे खूप सारे घटक मिळून आपले पर्यावरण तयार होत असते. पर्यावरणीय घटकांचे संतुलन हे पृथ्वीच्या सभोवतालच्या वातावरणावर, हवामानावर परिणाम करते. मग कल्याणमध्ये झालेली हिरवा पाऊस असो तर कुठे वितळत चाललेले हिमपर्वत, दिल्लीत प्रदूषणाने वाढलेले धुके तर कुठे असह्य झालेली तापमानाची वाढ, जंगलतोडीने येणारे दुष्काळ तर माती प्रदूषणाचे प्रश्न पर्यावरण ऱ्हासाच्या काळाकुट्ट प्रवासाची साक्षी देतात. एक भयानक स्वप्न गेल्या कित्येक रात्री आपल्याला पडतंय, ते म्हणजे पर्यावरण ऱ्हासाचा उद्रेक. हे स्वप्न सत्यात उतरताना पाहताना मात्र पर्यावरण रक्षणाचे दूरगामी प्रयत्न शेवटी आपल्या हातात उरतात. गांधीजी म्हणाले होते, निसर्ग आपल्याला सर्व काय देतो पण हव्यास नको. माननीय पंतप्रधानांनी तर सेव्ह एन्व्हायरमेंट सेव्ह नेशनचा नारा दिला. मानवाने प्रगती व विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय घटकांना पायाखाली तुडवले आणि जगासमोर उभ्या राहिल्या त्या पर्यावरणीय समस्या. पर्यावरण रक्षणाचा नारा दिला गेला. शासन व सामाजिक संस्थांनी तर पर्यावरण रक्षणासाठी असंख्य योजना उपक्रम देखील राबवले. त्यातील नमामि गंगा योजना, गोदा शुद्धीकरण योजना, 1 कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पासारखे प्रयत्न. मग मलाही माझ्या पातळीवर वृक्ष संवर्धनाच्या कार्याची प्रेरणा देतात. पर्यावरण रक्षणाच्या कार्याची कृती व कर्तव्यातून मला पर्यावरण रक्षकाच्या भूमिकेस कटिबद्ध व्हावे लागते. तर वसुंधरेच्या शालूला रंग हिरवा लेऊया आणि बहरलेल्या सृष्टीच्या अंतरंगात न्हाऊया. या उक्तीप्रमाणेच मी माझ्याच गावातील ग्रीन रिव्होल्यूशन चळवळीत वृक्ष संवर्धनाच्या कार्यासाठी रविवारी श्रमदानाचे 2 तास देते. चून चाळ्याच्या ओसाड टेकडीवर 4 वर्षात फुललेली वनराई याची साक्ष देते. गणपतीच्या काळात देव द्या आणि देव पण घ्या या मूर्तिवन निर्माण संकल्पनात NCC पथकाच्या माध्यमातून केलेले काम मला सुखावते. पाणीवाले बाबा राजेंद्र सिंग, सयाजी शिंदे यांच्या वृक्ष संवर्धनाच्या कार्याची भूमिका मला प्रेरणा देते. सूर्य उगवतो तेव्हा दिवस सुरू होतो आणि झाड उगवतो तेव्हा चांगले दिवस सुरू होतात. या उक्तीवर माझा विश्वास आहे. प्रदूषण करणारी कोणतीही कृती करायची नाही व कुणालाही करू द्यायची नाही हा निश्चयच मला पर्यावरण संवर्धनाचा मार्ग देतो. त्यासाठी मी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता व वाहतूक व्यवस्थेचा वापर, पाणी बचत व सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणाला हानी पोहोचू शकेल अशी कोणतीही कृती करणार नाही. खारीचा वाटा उचलताना पर्यावरणीय समुद्र सेतूवर माझाही एक दगड मी भिरकावल्याचा आनंद काही वेगळाच आहे. विरळ ज्वलन, प्रचंड तापमान, दूषित हवेनं मनाचाच नव्हे तर आरोग्याचाही कोंडमारा होतो. एक माणूस 100 पावले चालला तर ती त्याची कृती असते. आणि जर 100 माणसांनी एकत्र येऊन कृतीचं एकच पाऊल उचललं तर ते अभियान असतं. अशा या पर्यावरण रक्षणाच्या अभियानाचा भाग बनून निसर्गाचा सुंदर सृष्टीचा ठेवा पुढच्या पिढ्यांसाठी संरक्षित करून ठेवूया. तर एक कविता आहे. किलबिल नारे बोल गोठले खळखळणारे झरे आटले, ना शुद्ध हवा ना निर्मळ पाणी, दुष्काळाचे मेघ दाटले. कत्तल झाली परंपरेची डोंगर राने उघडी पडली, उजाड झाली अवघी सृष्टी, हिरवी मखमल हरवून गेली. सिमेंटच्या या जंगलामध्ये नद्या आणि विहिरी तळास गेल्या, प्रदूषणाच्या विळख्यामध्ये दूषित होऊन लोप पावल्या. ऋतुचक्राचे नियम चुकले, निसर्गाचा प्रकोप झाला. कधी कोरोना, कधी सुनामी, दैवाचा हा विपरीत घाला. धरणी माता माय आपली रक्षण तिचे करू चला. झाडे लावू, प्लॅस्टिक बंदी, थोडे नियम पाळू चला. जलाशयांची वाढ करूनी वन संवर्धन करू चला. पाणी, इंधन, अमूल्य धन हे जपून वापर करू चला. परिसर ठेवू स्वच्छ नेटका,
फळाफुलांच्या बागा सजवू, परिसर ठेवू स्वच्छ नेटका, फळाफुलांच्या बागा सजवू, तलम रेशमी शालू हिरवा प्रकृतीला पुन्हा नेसवू. येतील पुन्हा दिवस सुगीचे, पशुपक्षीही होतील गोळा, येतील पुन्हा दिवस सुगीचे, पशुपक्षीही होतील गोळा, हिरवी क्रांती जगात होऊन सौख्यात्वाचा जमेल मेळा. जिथे जन्मतो जिथे वाढतो, जिथे जन्मतो जिथे खेळतो, अंगावरती जिच्या वाढतो, ऋण फेडूया काळ्या आईचे, जिच्या चंती कुशीत शिरतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते, पण एवढं सांगते की पर्यावरण आपल्या हितासाठी आहे व आपणही पर्यावरणाचाच एक भाग आहे. त्यामुळे आपण पर्यावरणाचे संवर्धन, रक्षण केले पाहिजे. धन्यवाद.